येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। पिकअप वाहन आणि दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये दुचाकी स्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे। सिंदेवाई पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवरगाव ते नेरी मार्गावरील आलेसूर गावाजवळ मुख्य मार्गावर सुसाट पिकअप वाहन आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली। ही घटना सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली। मृतकाचे नाव हरीश योगेश पंधरे वय 16 वर्ष राहणार मोटेगाव तालुका चिमूर असे आहे तर गंभीर जखमीचे नाव विश्वजित सिद्धार्थ निकोडे वय 17 वर्ष राहणार काजळसर तालुका चिमूर असे आहे। नवरगाव ते चिमूर मार्गावर शेती कामासाठी मजुरांना दुसऱ्या गावी ने-आण करण्यासाठी 4 चाकी पिकअप वाहनाचा वापर केला जातो। नेरीकडून नवरगावला पिकअप क्रमांक MH30 AV 0075 या वाहनाने शेती कामासाठी गेलेल्या 30 ते 35 महिला मजुरांना नवरगावकडे घेऊन परत येत होते। दरम्यान नवरगाव येथून दुचाकी क्रमांक MH34 BN 3691 ने हरीश योगेश पंधरे विश्वजित सिद्धार्थ निकोडे हे दोघेही मित्र मोटेगाव काजळसरला जात होते। वेगात असलेले पिकअप वाहन व दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले। जखमींना सिंदेवाई शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान हरीश पंधरे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर गंभीर जखमी विश्वजित निकोडे याला प्रथमोपचार केल्यानंतर ब्रह्मपुरी येथे पुढील उपचाराकरिता हलवण्यात आले। पिकअप वाहनातील 2 ते 3 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे। सिंदेवाई पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीची नोंद केली असून घटनेचा पंचनामा करून दोन्ही वाहने जप्त केली आहे। पिकअप वाहन चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद सिंदेवाई पोलिसात करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सिंदेवाई पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाई पोलीस करीत आहेत। सिंदेवाई येथून CTV प्रतिनिधी अमर बुद्धार पवार यांची रिपोर्ट।